हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल। मी अनिता तुमचे स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर चला, आज आहे एकादश वसुबारस। आजपासून दिवाळी चालू झाली आणि एकादशीचा माझा उपवास असतो। तर सकाळची सगळी कामं वगैरे आवरले होते, पण रुद्रला 12 वाजता बघा पास्ता खायचा होता। तर मग त्याच्यासाठी पास्ता वगैरे बनवते। तर त्याने सांगितलं होतं मम्मी पास्ता बनव, म्हणलं चला खूप दिवसांनी सांगतोय तर आज बनवूया। तर मग त्याला जसा पाहिजे तसा पास्ता वगैरे मी बनवून दिला आणि शेंगदाण्याचा कूट पण संपलेला होता। तर शेंगदाणे पण मी भाजायला एका साईडला ठेवले, कारण दुपारी साबुदाणा खिचडी करायची होती आणि रुद्रला भाज्या वगैरे जास्त काय पास्त्यामध्ये आवडत नाही। तर थोड्या थोड्या भाज्या वगैरे टाकल्या, कारण लसूण थोडासा टाकला, थोडा कांदा, टोमॅटो आणि शिमला मिर्च हे सगळं टाकून त्याला छान फ्राय करून घ्यायचं। आणि हे सगळं फ्राय वगैरे झालं की त्याच्यामध्ये पास्ता मसाला जो भेटतो आपला रेडीमेड, तो पास्ता मसाला टाकायचा आणि बॉईल केलेला जो पास्ता असतो त्याला तेल आणि मीठ टाकून उकडून घ्यायचं। छान तो बॉईल झाला की परत तो ह्या भाज्यांमध्ये टाकायचा आणि त्याच्यावरती थोडंसं मीठ आणि पास्ता मसाला भेटतो तो टाकायचा आणि त्याला छान फ्राय करायचं। आणि मी वरतून कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि रुद्रला त्याच्यामध्ये परत चीज टाकायचं होतं। तर हा ना चीज दुकानातून जाऊन घेऊन आला आणि बघा चीज टाकण्यासाठी कसा करतो। त्याला कोणताही पदार्थ असला तरी त्याच्यामध्ये ना चीज खूप आवडतं। मग चीज वगैरे टाकलं मी आणि त्याला माहीतच नव्हतं की मम्मी व्हिडिओ बनवते। तर मध्ये येऊन बघा कसा हे करत होता चीज टाकण्यासाठी आणि बघा चीज टाकल्याच्या नंतर असा झाला पास्ता आणि नंतर त्याने पास्ता वगैरे खाल्ला। आणि ऋषी बघा, मी किचनमध्ये असले की असं काहीतरी आगाव काम करून ठेवतो। किचनमधून चणे आणून पूर्ण घरामध्ये टाकलेत आणि रुद्रला सांगितलं होतं लादी वगैरे पुसून घेतं, त्याने लादी पुसली, पूर्ण हॉल आवरून घेतला आणि आज मला बनवायचे होते बेसनाचे लाडू। त्याच्यासाठी बेसन वगैरे चाळून घेतलं आणि ऋषी काही झोपला नव्हता। तर म्हणलं चला आता साबुदाणा खिचडी वगैरे करा। पण साबुदाणा खिचडीसाठी ना बटाटा नव्हता, बटाटे संपलेले होते आणि साबुदाणा खिचडीला बटाटा असला तरच छान लागते। तर मला ना बटाटा नसला की साबुदाणा खिचडी खाऊ वाटत नाही। पण त्याच्यामध्ये ना थोडेसे शेंगदाणे आणि काजू आणि अख्ख्या मिरच्या मी टाकल्या होत्या, तरी देखील एवढी काही छान लागत नाही बटाटा नसल्यावर। नंतर मी साबुदाणा खिचडी वगैरे केली, दुपारी फराळ वगैरे केला आणि नंतर घेतले बेसनाचे लाडू बनवायला। तर ऋषी झोपला होता, म्हणलं चला याला खूप वेळ लागतो बेसन भाजण्यासाठी। तर मग बेसन वगैरे हळूहळू भाजायचं, थोडं थोडं तूप टाकून आणि ते व्यवस्थित भाजलं की त्याला ऑटोमॅटिक असं तूप सुटायला लागतं आणि ते पातळ व्हायला लागतं। आणि व्यवस्थित झालं की नंतर त्याला खाली उतरवून घ्यायचं आणि एका परातीमध्ये पसरवून घ्यायचं आणि बेसन थंड झाले की त्याच्यामध्ये साखर आणि वेलची पावडर मिक्स करायची आणि सगळं असं चोळून घ्यायचं हाताने व्यवस्थित। परत त्याचा असं एकजीव करायचं आणि नंतर त्याचे छान असे लाडू वळतात। तर एक साईज येण्यासाठी आपण कोणतीही वाटी किंवा काही पण घेऊ शकतो, तर आपले एकाच साईजचे लाडू होतात। तर चला आता मी सगळे लाडू वगैरे वळून घेतले आणि ऋषी झोपलेला होता। तर बघा आपले कसे छान लाडू झालेले, गोल गरगरीत आणि बघा किती छान दिसत आहेत। आणि बेसनचे लाडू वगैरे बनवले। मग झाली संध्याकाळ, परत चहा पाणी वगैरे घेतली आणि चला आता मी तुम्हाला काहीतरी प्रोडक्ट मिशोवरून मागवले तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते आणि खूप छान असे प्रोडक्ट आलेले आहेत सगळे। तर हॅलो नमस्कार, मी अनिता तुमचे स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेतच असाल। आजपासून दिवाळी चालू झालेली आहे। आज आहे वसुबारस, एकादशी, दिवाळीचा पहिला दिवस आणि आजपासून दिवाळीची सुरुवात झाली। तर तुम्हाला दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि मी मिशोवरून खूप काही शॉपिंग केलेली आहे, आता ते तुम्हाला पण दाखवून घेते लवकर लवकर। आणि काय ना किचनसाठी सगळे प्रोडक्ट वगैरे मागवलेले आहेत। तर चला युजफुल असे आहेत आणि दिवाळी पण होती, सेल होता, तर ते आता मी तुम्हाला एक एक करून दाखवते। किती छान असं कमंडोली आहे ना। मला हे खूप दिवसांनी घ्यायचं होतं, गंगा वगैरे भरून ठेवण्यासाठी। गंगेचं पाणी आणलं ना आपण आपल्या मंदिरामध्ये याला भरून ठेवू शकतो, म्हणून मी हे कमंडलू घेतलेलं आहे। मी एकदा बघितलं होतं असंच आमच्या शेजाऱ्यांच्या देवाऱ्यामध्ये, तर गंगा पूजन करतात ते दररोज। विचारलं काय ते, बोलतात त्याच्यात गंगाचं पाणी असतं, ती रोज पूजा करायची। तर तेव्हापासून मला घ्यायचं होतं, तर मिशोवरती हे दिसलं म्हणून मी घेतलं। खूप छान आलेले, पितळाचं आहे हे। आणि हे घेतले मी किचनसाठी घेतलेलं आहे। तर आता कप वगैरे ठेवण्यासाठी आता हे बसवलं ना किचनवरती, लावल्याच्या नंतर तुम्हाला दाखवेल मी कसं आहे कसं नाही, पण मजबूत आलेले, मस्त आहे। हे असे 2 स्क्रू आले। छान आहे ना, खूपच सुंदर आलेले हे पण। आता हे डेकोरेट करण्यासाठीच मागवले। आता हे कुठे ठेवणार आहे काय, तर हे मी तुम्हाला ना सगळं सेट केल्याच्या नंतर दाखवेल कसं काय केलेलं आहे हे बघा। हे काय, तर हे फ्रीजला कव्हर करण्यासाठी मागवलेलं आहे मी।
कारण आमचं फ्रीज ना थोडंसं मुलांनी खराब केलं. त्याचं वरचं जे प्लॅस्टिक आहे ना ते प्लॅस्टिक काढून टाकले मुलांनी. तर मी त्याच्याच कलरमध्ये मागवले. तर बघा फ्रीजच्याच बाजूला बसलेली आहे मी. तर फ्रीजला मॅचिंग होईल असं मागवलेलं आहे. आता हे पण बसवल्याच्या नंतर बघूया कसं दिसतंय कसं नाही. तर हे पण मस्त आले. बघू आता हे कसं आहे कसं नाही. बसवल्याच्या नंतर पूर्ण ओपन केल्याच्या नंतर आता हे रुद्राचे पप्पा घरी असले की त्या मग हे सगळं करत असते मी. कारण ऋषी मला एकटीला काही करायला देत नाही. आणि हे खूप हेवी आहे, जड आले. मला घ्यायचं तर होतं किचनसाठीच घेतले. पण आता हे खूप जड असल्यामुळे बहुतेक आता हे ना मी वापस करणार आहे, रिटर्न करणार आहे. कारण आपल्याला भाड्याने तिथे राहायचं आणि एवढी हेवी वस्तू घेऊन काय करणार. मला असं वाटलं होतं दिसायला म्हणजे लोखंडाचं वगैरे येईल जसं ते दुसरं स्टँड आले तसं. पण हे तसं नाही, हे वुडन आहे. वुडन आले आणि खूप हेवी आहे. तर बघूया अगोदर कसं आहे काय. जर वाटलं तर ठीक आहे, याला ठेवीन नाही तर रिटर्न करीन. पॅकेजिंग पण खूप छान आहे बघा. त्याच्यासोबत पण आपलं स्क्रूचं पॅकेट आलं, एक स्क्रू पण छान आहे ते बघा. बाई ग, हे शेल्फ नसतो का कसं आहे, शेल्फ किंवा रॅक भरण्या वगैरे ठेवण्यासाठी घेतलं. पण हे खूप जड आहे. आता बघूया याला रिटर्न करूया की नाही. आता रुद्राचे पप्पा जर बोलले याला ठेवूया तर ठीक आहे ठेवूया. आणि जर बोलले रिटर्न करायचं तर रिटर्न करूया. कारण हे खूप जड आहे आणि खरंच आपल्याला रेंट नाही राहायचं म्हणजे जरा विचार करूनच वस्तूचा पण वापर करावा लागतो. चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला का कमेंट करून सांगा.